नमस्कार मित्रांनो, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये, त्याचं नाव आहे वैभव नाईक ब्लॉग्स। तर मित्रांनो, लास्ट संडेला आपण एक ब्लॉग बनवला होता जो सेंट्रल रेल्वेचा म्हणजे परेल सेंट्रल रेल्वेचा जो कारखाना आहे तिथे काय अपडेट होती, म्हणजे मंडप बांधणीला देखील तिथे सुरुवात झालेली आहे आणि तिकडची पण मी तुम्हाला अपडेट दिली आणि त्या ब्लॉगला चांगला प्रतिसाद देखील मिळालेला आहे। तर मित्रांनो, आपल्या युट्यूब वरती देखील आणि इंस्टाग्राम वरती देखील एक पेज आहे नायकांचा वैभव म्हणून, इथे त्याची डिटेल्स तुम्हाला देत आहे। त्या पेजला नक्की जाऊन फॉलो करा, त्यावरती पण तुम्हाला भारी भारी शॉर्ट्स व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत। सो मित्रांनो, आजच्या ह्या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला अशी एक इन्फॉर्मेशन देणार आहे जी तुम्हाला खरंच खूप त्या इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही वाट पाहत असाल आणि अख्खा मुंबईकर वाट पाहत असेल, कारण लालबागच्या राजाचं पाद्यपूजन सोहळा कधी आहे। तसं मी एक्साइटेड आहे, तसं तुम्ही देखील एक्साइटेड असणारच, बरोबर ना? तर मित्रांनो, आज या ब्लॉग मध्ये मी तुम्हाला लालबागच्या राजाचं पाद्यपूजन कधी असणार, म्हणजे डेट, टाइम आणि प्लेस कोणती असणार आहे ते देखील मी तुम्हाला आजच्या या ब्लॉग मध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, चॅनल वरती कोण नवीन आलं असेल तर चॅनलला पटापट सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, काही मंडळांमध्ये ना पाद्यपूजन केलं जातं, ट्रॉली पूजन केलं जातं किंवा पाठपूजन केलं जातं। तर लालबागचा राजा सार्वजनिक मंडळामध्ये तुम्हाला पद्यपूजन केलं जातं। तर पाद्यपूजन का करतात? कारण गणेशोत्सवाची शुभ सुरुवात म्हणून कुठेतरी हे पाद्यपूजन केलं जातं आणि त्या पाद्यपूजनामुळे सर्व गणेश भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण राहतं आणि खरंच खूप भारी मजा येते। पाद्यपूजनामध्ये मोठमोठे ढोल ताशा पथक येतात, बँजो पथक येतात, त्याचबरोबर लेझिम करणारे असतात, तर मोठमोठ्या रांगोळ्या देखील काढल्या जातात। आणि ह्या वर्षी गणेशोत्सव 27 ऑगस्टला आहे आणि आता अवघे 2 महिने उरलेले आहेत बाप्पाच्या आगमनाला। तर सगळीकडे पाद्यपूजन सोहळा आहे आणि आत्ताच रविवारी, आता जो आता रविवार येणार आहे त्यात रविवारी आता खेतवाडी 6वी गल्लीचा देखील पाद्यपूजन सोहळा आहे। सो आपण तिकडे पण ब्लॉग कव्हर करणार आहोत। तर मित्रांनो, लालबागच्या राजाचं जे पाद्यपूजन सोहळा आहे याची डेट म्हणजे जसं कोणाला पर्सनली पटकन सांगत नाही आहेत का दरवर्षीप्रमाणे, कारण ते सकाळी 6 किंवा 8-9च्या दरम्यान पाद्यपूजन सोहळा करतात। बाप्पाची जी मातीचा जो पाय असतो तो तयार करतात, पूजा करतात। आणि तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की तो पाय जो मातीचा तयार करतात तोच बाप्पाच्या मूर्तीसाठी यूज करतात का? तर तसं नाही आहे, कारण जो मातीचा पाय तयार करतात त्याचे छोटे छोटे जे माती असते ती पूर्ण गणपती तयार करताना तिथे यूज केला जातो, हे कुठेतरी तुम्ही लक्षात ठेवायचं आहे आणि हीच माहिती तुम्हाला द्यायची होती। तर मित्रांनो, तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा, आपलं इंस्टाग्राम हँडल आहे त्याला देखील फॉलो करा। आपण भेटू असाच नवनवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये। तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाईक ब्लॉग। गणपती बाप्पा मोरया।